तर नाराजी जितकी खोलवर असते तितकाच वेळ ती नाराजी दूर होण्यासाठी लागतो. मात्र हे झालं सर्वसामान्यांचं सूत्र. राजकारणातली नाराजी मात्र जितक्या अचानक उफाळून येते तितक्याच अचानकपणे दूर देखील होते. असंच घडलंय भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांबद्दल. नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून 2 दिवस आपली नाराजी व्यक्त करणाऱ्या सुधीर भाऊंची नाराजी तिसऱ्या दिवशी अचानक दूर झाली आणि सर्व काही आलबेल असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र या नाराजी नाट्याची सुरुवात, मध्य आणि क्लायमॅक्स नेमका घडला तरी कसा, याचा आढावा घेऊया राजकीय शोलेच्या या खास रिपोर्टमध्ये. मंत्रिपद येतं आणि जातं. मुख्यमंत्रीपदही ज्यांचं आहे त्यांचं येणार आहे जाणार आहे. तो विषय कुठे आहे? परमनंट कोणी नाही आहे. आणि आता तो विषय संपला आणि आता माझी भेट होईल तेव्हा त्या विषयावर चर्चा. सुधीर भाऊंच्या या 2 वक्तव्यांमधलं अंतर 24 तासांपेक्षाही कमी आहे. सोमवारी पक्ष नेतृत्वावर जाहीरपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांचं अखेर मनपरिवर्तन झालंय आणि त्यांनी आपली टीकेची तलवार म्यान केली आहे. ही तलवार त्यांनी उपसली होती चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचं पानिपत झाल्यानंतर मुनगंटीवारांचा पारा चांगलाच चढला होता. पक्ष नेतृत्वाने गटबाजीला पोषक असं वातावरण दुर्दैवाने निर्माण केलं आणि नंबर 2, या 4 जिल्ह्यांमध्ये मतदारांचा जो विकासावरचा विश्वास होता त्याबद्दल त्यांच्या मनात शंका येईल असे निर्णय केले. आता ज्यांनी निर्णय केले असतील या बाबतीत त्यांनी समजून घेतलं पाहिजे, कारण निर्णय कोण करतो हे समजायला मार्ग नाही. निकाल लागून 24 तास उलटले, रविवार संपून सोमवार उजाडला, तरीही मुनगंटीवारांचा राग काही शांत होत नव्हता. आपल्या नाराजीबाबत विचारलेल्या प्रश्नानंतर त्यांनी केलेलं वक्तव्य त्यांच्या मनातली खदखद दाखवण्यासाठी पुरेसं होतं. मंत्रिपद येतं आणि जातं. मुख्यमंत्रीपदही ज्यांचं आहे त्यांचं येणार आहे जाणार आहे. मग विषय कुठे आहे? परमनंट कोणी नाही आहे. शेवटच्या श्वासापर्यंत कोणीही मंत्री नाही, आमदार नाही, खासदार नाही, मुख्यमंत्री नाही. मुनगंटीवारांच्या या नाराजीची राज्यात इतकी चर्चा झाली की स्वपक्षीयांअगोदर विरोधी पक्षातले नेतेच त्यांना आधार देण्यासाठी पुढे सरसावले. मुनगंटीवारांचे अश्रू पुसता पुसता वडेट्टीवारांनी स्वतःचेही 4 अश्रू ढाळून घेतले. तसं काही पक्षाने फार काही मला म्हणजे दिलं असं म्हणत नाही, पण जे काही आहे ते आपण जे मिळतं ते पक्षाच्या भरोश्यावरच आपल्याला मिळत असतं. मी विरोधी पक्षनेता झालो, कालावधी कमी होता, पण ठीक आहे, पक्षाने मला संधी दिली. परंतु नेतृत्व, कोणताही काम नेतृत्वाला एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचे एकूण काम करण्याची पद्धत आणि त्यांचा एकूण अनुभव हा सुद्धा लक्षात घेऊन तो मान सन्मान त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, कुठल्याही पक्षात असो. तर मुनगंटीवारांमध्ये लपलेल्या सुवर्ण गुणधर्माचा साक्षात्कार संजय राऊतांना झाला होता. सुधीर मुनगंटीवार हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ज्यांना आम्ही ओरिजिनल म्हणतो, 100 नंबरी सोनं असे सुधीर भाऊ आहेत. पक्षाचा मूळ ढाचा आणि साचा काय आहे, विचार काय आहे, संघाचे स्वयंसेवक आहेत, त्याच्यामुळे त्यांची वेदना ही असणारच की बाहेरून आलेल्या लोकांनी पक्षाचा ताबा घेतलेला आहे आणि ते पक्ष चालवतात. ही एका सच्च्या कार्यकर्त्याची वेदना असते, ज्यांनी पक्षासाठी आयुष्य वेचलेलं आहे, ज्याने पक्षासाठी संघर्ष केला आहे, लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला. अशा कार्यकर्त्यांपैकी एक सुधीर मुनगंटीवार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या वेदना या वेदनाच असणार ना. सुधीर मुनगंटीवारांचा एकनाथ खडसे होत असल्याची चर्चाही राज्यात सुरू झाली. यावर उत्तर देताना भाजप नेत्यांनाही चांगलीच कसरत करावी लागली. असं आहे, कुठलाही एकनाथ खडसे होत नाही आहे किंवा एकनाथ खडसे जी आम्ही नाही केला आहे. तुम्ही उगीच हे करताय. सुधीर भाऊच्या पाठीशी केंद्रीय भाजप, महाराष्ट्र भाजप, मुख्यमंत्रीजी, आम्ही सर्व लोक सुधीर भाऊचे त्या ठिकाणी अत्यंत त्या ठिकाणी मंत्रित्वाचे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणारी त्या ठिकाणी आम्ही सर्व लोक आहोत. केंद्रातले आमचे सर्व नेते, महाराष्ट्राचे नेते सर्व सुधीर भाऊ सोबत त्या ठिकाणी आहोत. पण काही ठिकाणी जेव्हा निवडणुकीमध्ये पराजय झाला तेव्हा काही भावना व्यक्त त्यांनी करून दाखवल्या. त्यामध्ये आता माननीय मुख्यमंत्री चर्चा करतील. सुधीर भाऊ नाथाभाऊंच्या मार्गावर चालले आहेत का, अशी इच्छा देवाभाऊंची बिलकुलच नाही आहे. पण सुधीर भाऊंनी देवाभाऊंवर श्रद्धा व सबुरी दाखवणं हे गरजेचं आहे. नक्कीच अतिशय यशस्वी आणि कर्तबगार मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सुधीर भाऊ राहिले आहे.
श्रद्धा सबुरी देवाभाऊंवर राहिली तर नक्कीच त्यांचं देखील चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. मुनगंटीवार नाराज आहेत ही वस्तुस्थिती भाजपचे प्रदेशाध्यक्षही नाकारू शकले नाहीत. या विषयावर त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारीही त्यांनी बोलून दाखवली. सुधीर भाऊंनी तसं वक्तव्य केलं, ही वस्तुस्थिती खरी आहे. परंतु ते का केलं, कशासाठी केलं, आम्ही सर्व वरिष्ठ मंडळी जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्या संदर्भात नक्कीच त्यांची जी समजूत घातली पाहिजे त्या संदर्भात ते नक्की घालू. प्रत्यक्षात सुधीर भाऊंशी कुणी चर्चा केली, कशी केली आणि कधी केली हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र सोमवारी रात्रीपर्यंत नाराज असणारे सुधीर भाऊ मंगळवारी सकाळी असे दिलखुलास हसताना दिसले. एका रात्रीत त्यांची नाराजी पूर्णपणे दूर झाली होती. तुम्ही राज्यभर दौरा करणार, आता तो विषय संपला आणि आता माझी भेट होईल तेव्हा त्या विषयावर चर्चा करू. मुख्यमंत्र्यांशी भेट होणार आहे. काही नेत्यांशी भेटतोय आणि आता तो विषय संपला आणि आता माझी भेट होईल तेव्हा त्या विषयावर चर्चा करू. मुख्यमंत्र्यांशी भेट होणार आहे. काही नेत्यांशी भेटतोय. एकेकाळी मुख्यमंत्री पदाच्या संभाव्य शर्यतीत असणारे सुधीर मुनगंटीवार 2024ची लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मनापासून इच्छुक नसल्याची चर्चा होती. या निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणूक त्यांनी जिंकली. मात्र फडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळापासून त्यांना दूर ठेवण्यात आलं. त्यानंतर चंद्रपुरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचं खापर त्यांनी पक्षावर फोडलं. आता सुधीर भाऊंची पक्षावरची नाराजी दूर झाली आहे. मात्र पक्षाकडून सुधीर भाऊंना त्यांच्या प्रतीक्षेचं फळ मिळणार की नाराजी नाट्याचं हे लवकरच कळेल. नागपूरहून रजत वसिष्ठसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.